यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यामध्ये जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये निवडणुकांच्या एकच दिवस आधी रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घराघरात पैसे वाटतायत, तुम्ही इथं बसला आतमध्ये नाही बोलू शकत तुम्ही। तुम्हाला दिसत नाही का हे सगळं? काय चौकशी नाही, तुम्ही घराघरात पैसे वाटतात, तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत कुठले आले तुम्ही? एकही माणूस आणत नाही, घराघरात पैसे वाटतात। नाही नाही उठणार नाही, आता बरोबर आता तुम्ही वाटेत फिरा उठणारच नाही। सगळे तुम्ही पैसे वाटून मोकळे होते रात्रभर। अजिबात नाही ते कुठे निवडणूक आयोगाचा माणूस कुठे इथं बोलवा त्याला। काय पथक नाही, सगळे पैसे वाटून मोकळे झाले। काय पथक आणि काय लोकशाही? आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये निवडणुकीच्या अगदी एकच दिवस आधी रात्री धंगेकरांनी मोठं आंदोलन केलं आणि त्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नक्की काय परिस्थिती आहे? नक्कीच पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं होतं। हे जे आंदोलन आहे ते आदल्या रात्री केलं होतं। यावेळी काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते। तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली होती। त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे गुन्हा दाखल होणार आहे किंवा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा जो आहे तो बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी, आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी आणि घोषणाबाजी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। विविध कलमान्वये रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्याला माहित असेल की रवींद्र धंगेकर यांनी ज्यावेळेस ते आंदोलन केलं त्यावेळेस ते म्हणत होते की भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचं वाटप सुरू आहे आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही। परंतु ही जी एकंदरीत रवींद्र धंगेकर यांची कृती होती की त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कार्यकर्ते समोरासमोर आले होते आणि रात्रीची वेळ होती, त्यामुळे एकतर आचारसंहितेचा भंग झाला होता, त्यानंतर घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती आणि एक तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। आणि या सर्वाचाच विचार करता पुणे पोलिसांकडून आता रवींद्र धंगेकर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जी 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 आता याचा परिणाम नक्की कशा पद्धतीने होऊ शकतो या सगळ्याचा? नक्कीच रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे, कारण की आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल होणार आहे। बेकायदेशीर जमाव त्यांनी जमा केला होता त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते आता न्यायालयात जाणार आहे आणि जर या प्रकरणी रवींद्र धंगेकर दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते। प्राथमिक आजच सहकारनगर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती। धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।